आपल्या बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीसाठी काय बनवायचं असो, तर आज मी इथे बनवायला घेतलेली आहे काळ्या मसाल्यातील डुबुकवड्यांची भाजी. तर सगळ्यात पहिल्यांदा भाजीला लागणारे सर्व मसाले मी घेतलेले आहे. त्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, मिरची, शेंगदाणे, डाळ आणि कांदा घेतलेला आहे भाजून. त्यानंतर मी गॅस ऑन करून कढईमध्ये थोडेसे तेल टाकून जे आपले हे सगळे मसाले आहेत ते थोडेसे तळून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे. पहिल्यांदा मी खोबरं टाकलेलं आहे आणि खोबरं एक छान लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेतलेले आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी ॲड केलेलं आहे आपलं जी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे. तेही एकदम छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे आणि ते भाजून झाल्यानंतर ते काढून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये नंतर मी जो आपला भाजलेला कांदा जो आहे तो देखील परतून घेतलेला आहे. कांदा परतताना त्याचमध्ये मी आपली जी सुकी लाल मिरची जी आहे ती टाकलेली आहे आणि लसूण आणि आलं तेही थोडंसं भाजून घेतलेलं आहे. हे सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला 1-2 मिनटं आणि सगळा मसाला भाजून झाल्यानंतर तो सगळा मिक्सरला मी तो बारीक त्याचं एक वाटण तयार करून घेणार आहे. बघू शकता मी इथे एक छानसं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. मसाल्यांमध्ये मी हळद, लाल तिखट, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि भाजीला थोडी टेस्टी यावी यासाठी चिकन मसालाही ॲड केलेला आहे. मसाले सगळे परतल्यानंतर त्यामध्ये आपलं वाटण टाकून ते देखील तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण परतताना बघा त्याचा कलरही छान चेंज होतो. या स्टेजला मी आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड करून त्याला एक छान हलवून घेऊन त्यावर एक झाकण ठेवून मी त्याला परतून घेणार आहे. झाकण ठेवून थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला छान आपल्याला परतून द्यायचं आहे. बघू शकता झाकण काढल्यानंतर एकदम छान अशी तर्री येते भाजीला मसाल्याला आपल्या आणि त्यानंतर आपण हे छान हलवून घेऊन या स्टेजला मी इथे गरम पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करून भाजी आपल्याला जेवढी पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आहे या पाण्याला. तोपर्यंत मी इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ आणि हळद ॲड करून सेम आपण भाजीला जसं पीठ बनवतो तसं त्याप्रमाणे हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पाणी ॲड करून आणि त्यानंतर आपल्या ज्या रशी बनलेली आहे तिला एक उकळी आलेली आहे. त्यामध्ये हे सर्व भजी मी पिठाचे भजी जे आहेत ते सोडून घेतलेले आहे. कुणी या पिठाचे भजी जे आहे ते तळूनही घेतं, पण मी या पद्धतीने करते. खूप छान लागतात आणि टेस्टीही होते. तर बघू शकता मी सगळे भजे सोडून घेतलेले आहे. यानंतर मी थोडंसं झाकण ठेवून ही भाजी 5-1 मिनिट शिजवून देणार आहे आणि झाकण काढल्यानंतर लास्टला आपली भाजी तयार झालेली आहे. लास्ट मी यामध्ये कसुरी मेथी ॲड केलेली आहे. बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी ट्राय केलेली आहे का आणि तुमच्या भागामध्ये